श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरत असतात. अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने याला शुभ दिन मानतात. या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते. देवी लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुख शांती येते, समृद्धी मिळते असे म्हणतात. धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते. यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही. कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी, म्हणजेच कधीही न संपणारा. यामुळे हा दिवस पवित्र मानतात. कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते, आयुष्यात भरभराटी देखील घेऊन येते असं देखील म्हटलं जातं. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी शुभ कार्य केले जातात. तसेच नवीन वस्तू देखील घेतल्या जातात. अक्षय तृतीयेला सोने आणि चांदी घेणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच या दिवशी वास्तू खरेदी करणे सुद्धा शुभ मानतात. गृहप्रवेश केला जातो, वास्तू शांती देखील केली जाते. नवीन गाडी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती अनेक जण घेतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा करण्याची परंपरा आहे. देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो. असे म्हणतात या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होऊन घरात धनसंपत्ती समृद्धी येते. दिवाबत्ती, धूप, हार, फुले वाहून देवीची आराधना करावी. काही जण कलश मांडून देखील पूजा करतात. तसेच घरात गोडाचा नैवेद्य करून तो देखील देवाला अर्पण करतात. या दिवसाला एवढे महत्त्व का आले तर कृत, त्रेता, द्वापार आणि कली यातले प्रथम जे कृतयुग त्यात लोक फार सुखी होते. सर्वत्र शांतता, समाधान नांदत होते. अशा कृतयुगाचा आरंभ या दिवशी म्हणजेच वैशाख शुद्ध तृतीयेला झाला. कोणत्याही युगाचा आरंभ शुभ मंगल मानला जातो, म्हणून हा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, अखंड टिकणारे. या दिवशी केलेले दान हे अक्षय राहते, कधीही संपत नाही. म्हणून या तिथीला आपणास जे जे शक्य असेल ते दान करावे. या दिवशी दान केलेले अक्षय तर राहतेच, पण त्याचबरोबर दान देणाऱ्यास यामुळे शांती, सुख, समृद्धी यांचाही लाभ होतो. म्हणून आपणास जे शक्य असेल असे एखादे पुण्यकृत्य करावे असे पूर्वज सांगतात. या दिवशी केलेले सत्कृत्य अखंड टिकणारे असते, हे सर्वात विशेष आहे. गोरगरीब उपेक्षितांना मदत करण्याची प्रेरणा देणारा, त्यासाठी प्रवृत्त करणारा हा सण आहे. यामुळे समता, बंधुभाव, ऐक्य टिकण्यास मदत होते. आता अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त याला खूप महत्त्व आहे. कारण की जर आपण एखादं काम शुभ मुहूर्तावरती केलं तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ मिळते. तसेच प्रत्येक दिवसामध्ये राहू काळ हा असतोच. 2 तासाचा हा राहू काळ असतो आणि त्या राहू काळामध्ये जर आपण काही कामे केली तर ती आपल्याला शुभ फळ देत नाही. आपल्याला त्यांचा दुष्परिणाम हा भोगावा लागतो. मग अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की शुभ मुहूर्त कोणता आहे, तसेच राहू काळ कोणता आहे, पूजा कशी करावी याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते. कारण की त्या वेळेमध्ये शांतता देखील असते. या दिवशी सकाळी लवकर उठावं, अंघोळ करावी. अंघोळ झाल्यानंतर या दिवशी आपल्याला आपलं घर देखील स्वच्छ ठेवायचं आहे. घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा हळदीचं पाणी शिंपडावं. कारण की भरपूर वेळा आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही देखील वास करत असते किंवा आपण देखील घरामध्ये मांसाहार करत असतो. तर घरातील शुद्धी होण्यासाठी घरामध्ये गोमूत्र किंवा हळदीचं पाणी शिंपडायचं आहे. त्याच्यासोबत उंबरठ्याचं लेपन देखील करावं. तसेच दाराबाहेर रांगोळी काढायची आहे. मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो. आता या दिवशी आपल्याला उंबरठ्याजवळ एक वस्तू ठेवायची आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची वस्तू ठेवायची आहे. तर आपल्याला एखादी मातीची पंती घ्यायची आहे आणि त्या पंतीमध्ये अख्खे मूठभर तांदूळ ठेवा
आणि त्यावरती 2 लवंगा ठेवायच्या आहेत. आता लवंगा या साबूत असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या. त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा 2 लवंगा ठेवायच्या आहेत. त्यासोबत 2 कापराच्या वड्या, भीमसेनी कापूर घ्या शक्यतो, त्या देखील आपण त्या पंतीमध्ये ठेवायचे आहे. पंतीमध्ये आपण अख्खे तांदूळ, त्याचसोबत 2 लवंगा आणि 2 कापराच्या वड्या ठेवलेल्या आहेत. आणि उंबरठ्यावर कोपऱ्यामध्ये आपण दिवसभर ठेवून द्यायचे आहे. त्या तिथेच तशाच राहून द्या आणि संध्याकाळी जेव्हा दिवे लागण्याची वेळ असेल तर ते तांदूळ आणि जो कापूर ठेवलेला आहे लवंगा सोबत त्या वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहे. आता अगदी जास्तही कापूर लागला तरी पण चालेल, पण या वस्तू आपण जाळून टाकायच्या आहे. माता लक्ष्मीला तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि त्या वस्तू उंबरठ्यावरती जाळायच्या. यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे, दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होण्यास मदत होईल व आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल. तसेच या दिवशी आपण आपल्या गॅसची, शेगडीची देखील पूजा करायची आहे. आंब्याचं तोरण देखील दरवाजावरती लावायचं आहे. 5 आंब्याचं किंवा 11 आंब्याच्या पानांचं तोरण तुम्ही दरवाजावरती लावू शकता. तसेच आपण आपल्या दरवाजावरती शुभ लाभ हे देखील लिहायचं आहे. कारण की जेव्हा पण एखादी शुभ तिथी असते आणि हा तर 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि एखाद्या शुभ तिथीला आपण जर आपल्या मुख्य दरवाजावरती शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कामे ही होत असतात. अगदी घरामध्ये मुलांचा विवाह जुळून येत नसेल तरी पण तुम्ही या दिवशी मुख्य दरवाजावरती शुभ लाभ हे लिहून बघा. यानंतर आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कामे ही घडत जातील. तसेच अगदी कोणतीही अडचणी, अडथळे असतील तरी पण तुम्ही मुख्य दरवाजावरती शुभ लाभ लिहा. सर्व विघ्न, संकटे याने दूर होत असतात. जेव्हा पण आपली एखादा विशिष्ट दिवस असतो, जसे की वास्तुशांती असेल किंवा अगदी लग्नाचा जरी दिवस असेल तरी पण आपण शुभ लाभ हा शब्द वापरत असतो. कारण की त्या नावामध्ये तेवढी ताकद देखील आहे. त्यामुळे आपण देखील या दिवशी आपल्या मुख्य दरवाजावरती शुभ लाभ हे लिहायचं आहे. कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं आणि ओल्या कुंकवाने आपण मुख्य दरवाजावरती शुभ लाभ लिहायचा आहे. त्याचसोबत आपल्याला शुभ आणि लाभमध्ये हे हळदीचं स्वस्तिक देखील काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामेही होत असतात. हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये आपण गोमूत्र टाकायचं आहे आणि या ओल्या हळदीने आपण शुभ आणि लाभच्या मध्ये स्वस्तिक काढायचं आहे. तर आता हे स्वस्तिक काढत असताना आपण ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. त्याचसोबत ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील आपण 11 वेळा जप करायचा आहे. यामुळे आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि आपल्या घरामध्ये देखील सुख, शांती, समृद्धी येत असते. घरातील दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे हे दूर होण्यास मदत होत असते. त्यामुळे या दिवशी आपण अशा प्रकारे आपल्या मुख्य दरवाजावरती शुभलाभ हे लिहायचं आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, शुभलाभ लिहिण्याच्या अगोदर आपला मुख्य दरवाजा ओल्या कपड्याने आपण पुसून घ्यायचा आहे आणि दाराबाहेर रांगोळी काढून झाल्यानंतर तसेच दाराबाहेर एक दिवा देखील लावावा, ती पंथी देखील ठेवावी आणि त्यानंतर आपण शुभलाभ हे लिहायचं आहे. तसेच या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांसाठी, पितरांसाठी एक दिवा देखील लावायचा आहे. तर हा दिवा दक्षिण दिशेकडे लावायचा आहे. तुमच्या घरामध्ये जी पण दक्षिण दिशा असेल तर तिथे हा दिवा लावावा. एक प्लेट घ्यावी, प्लेटमध्ये अखंड तांदूळ ठेवायचे आहे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती आपण मातीची पंथी ठेवायची आहे. त्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि आपल्या पूर्वजांचं, पितरांचं स्मरण करायचं आहे. आपण म्हणायचं आहे, माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहान्यांकडून, मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मला माफ करावे. पण इथून पुढे माझ्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा मी तुमची नक्की करेन, असे आपण आपल्या पूर्वजांना, पितरांना म्हणावे. तिथे बसून ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करावा. यामुळे आपल्याला पूर्वजांचा, आपल्या पितरांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. तसेच अक्षय तृतीयेला आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मीची देखील पूजा करायची असते. पण त्यासोबत घरामध्ये जेवढे पण देव आहेत तर त्यांना देखील आपण अभिषेक करायचा आहे, त्यांची देखील पूजा करायची आहे. अक्षय तृतीयेला देवघरामध्ये वाटीभर धणे आणि गुळाचा खडा किंवा साखर, वाटीभर धणे किंवा गूळ माता लक्ष्मी समोर तो नैवेद्य दाखवायचा आहे. आपण तर
पूर्णावरणाचा नैवेद्य किंवा इतर गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतच असाल तरी पण तो नैवेद्य दाखवल्यावरती सुद्धा आपण वाटीभर धणे आणि गूळ किंवा साखर याचा नैवेद्य माता लक्ष्मीला जरूर दाखवायचा असतो. कारण की जेव्हा पण धनत्रयोदशी असते तेव्हा आपण धन्यांची देखील पूजा करत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी देखील धन्यांना खूप महत्त्व आहे. धने म्हणजे साक्षात सुख समृद्धीचं प्रतीक आहे. आयुष्यभर तुमच्या घरात धनधान्य, ऐश्वर, सुख संपत्ती कशाचीच कमी पडणार नाही. म्हणून वाटीभर धणे आणि साखर हा नैवेद्य माता लक्ष्मीला जरूर दाखवायचा आहे. या दिवशी थोडेसे धणे आपल्या कुंडीत जरूर पेरून द्या आणि त्याची जी कोथिंबीर उगवेल ती तुम्ही जेवणात प्रसाद स्वरूपात वापरायची आहे. यामुळे देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. आता तुम्हाला माहीतच असेल की आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी पहिला आंबा खातो. पूर्णावरणाचा नैवेद्य, आंब्याचा नैवेद्य तर सगळ्याच घरांमध्ये होतोच. काही ठिकाणी तर अक्षय तृतीयेपासून आंबा खाल्ला जातो. आधी देवांना नैवेद्य दाखवला जातो, पितरांना नैवेद्य दाखवला जातो, गाईला नैवेद्य दाखवला जातो आणि मग आपण आंबा खायला सुरुवात करत असतो. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या कर्माची फळं आपल्या कर्मानुसार मिळत असतात आणि म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करायला विसरू नका. या दिवशी दान केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडत असतात आणि आपली जी चांगली कृती आहे त्यामध्ये वाढ देखील होत असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान करणे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकता. फक्त ते भांडे रिकामी दान करू नका. कोणतंही भांडं जरी दान केलं तरी पण त्यामध्ये तुम्ही काहीतरी वस्तू ठेवायची आहे. साखर ठेवू शकता किंवा इतर काही धान्य ठेवू शकता, पण ते भांडं रिकामं आपल्याला दान करायचं नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे दान करणे अतिशय शुभ मानले जाते. यामध्ये तुम्ही दूध, दही, साखर, खीर, शंख, पांढरे कपडे इत्यादी वस्तूंचे देखील दान करू शकता. यामुळे व्यक्तीला शुभ फळे प्राप्त होतात आणि कुंडलीमधील चंद्राची स्थिती देखील मजबूत होते. तसेच या काही वस्तू दान केल्याने व्यक्तीला शाश्वत पुण्य देखील प्राप्त होतं. आता अक्षय तृतीयेचा नक्की शुभ मुहूर्त कोणता आहे? कोणत्या शुभ मुहूर्तावरती आपण पूजा सेवा करू शकतो किंवा कोणत्या शुभ मुहूर्तावरती आपण सोने खरेदी करू शकतो? कारण की त्या काळामध्ये केलेली पूजा ही खूपच फलदायी ठरत असते. यंदा तृतीया तिथीची सुरुवात 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 होणार आहे, तर 20 एप्रिल रोजी सकाळी 7:49 असणार आहे. तर पूजेचा सर्वोत्तम मुहूर्त हा सकाळी 10:49 पासून ते दुपारी 12:21 असेल. या 1.5 तासाच्या काळामध्ये पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाईल. तसेच तुम्ही अगदी या काळामध्ये सोने, चांदी किंवा एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर ती देखील या काळामध्ये खरेदी करू शकता. त्याचे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर जर सोने खरेदी करायचे असेल आणि जर तुम्हाला या 1.5 तासामध्ये जमले नाही तर 10:49 पासून ते 20 एप्रिलच्या पहाटे 5:50 कधीही सोने खरेदी करू शकता. रविवारी राहू काळ साधारणपणे सायंकाळी असणार आहे. तर जो राहू काळ आहे तर तो दुपारी 4:30 वाजल्यापासून ते 6च्या दरम्यान असणार आहे. त्यामुळे आपल्याला राहू काळामध्ये चुकूनही पूजा करायची नाही. जर आपण राहू काळामध्ये पूजा केली तर त्याचे फळ हे आपल्याला मिळत नाही. आपल्याला पूजा ही शुभ मुहूर्तावरतीच करायची आहे आणि शुभ मुहूर्तावरती केलेली कामे ही नेहमी सफल ठरत असतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.